प्रेयरला जातो आम्ही, कुठून पण व्हेंटिलेशन आहे, कुठून देखील हवा येते, तशा वातावरणामध्ये अनेक तुमच्यापैकी लोक राहतात. आणि आम्हाला देखील फार कठीण वाटतं की कसे राहतात हे लोक, कसे या घरामध्ये हे राहतात. तिथे कोणती पण सोय नाही, आणि विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये परिस्थिती अतिशय कठीण आहे, वारा नाही, काही नाही, तरी देखील आपण तिथे राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला ते घर तरी देखील प्रिय आहे, ते तरी देखील आम्हाला प्रिय आहे, कारण की ते माझं घर आहे. प्रेज द लॉर्ड. माझं घर आहे. आणि त्या तापणाऱ्या भट्टीसारखं तापणारं घर असो किंवा त्या घरामध्ये अनेक गैरसोयी जरी असली तरी ते माझं घर आहे म्हणून मला प्रिय आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही ख्रिस्ती मंडळीचं हे घर माझं मंदिर म्हणतात, तेव्हा आमच्या आंटीने जशी साक्ष दिली की माझे लोक विविध ठिकाणी जातात, परंतु मला माझं ख्रिस्ती मंडळीचं घर प्रिय आहे. प्रेज द लॉर्ड. हे त्यांनी नुसतं मंडळीसाठी नाही तर त्या देवासाठी त्यांनी धन्यवाद दिलेला, जो म्हणतो मी ताडीवाला रोड परिसरासाठी एक मंदिर उभारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे तुम्ही जा, तिथे मी तुम्हाला भेटेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला भेटेन. आणि ही बाब नेहमी आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की देवाने माझ्यासाठी कोणतं स्थळ, कोणती जागा, कोणतं उपासनाचं स्थळ ठेवलेलं आहे, आणि तिथे मी गेल्यानंतर मला आशीर्वाद मिळणार म्हणजे मिळणारच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण या पवित्र मंदिरामध्ये येत असताना जो विषय आहे, जो ऑलरेडी मी टाकलेलाच आहे, आणि तो विषय आहे की परीक्षा. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परीक्षा, आणि ह्या परीक्षा ज्या आहेत ते तुम्हाला आणि मला पुढे घेऊन जातात. 10वीची परीक्षा संपली, 12वीची परीक्षा संपली, कॉलेजचे परीक्षा सुरू आहेत, आणि त्यानंतर निकाल लागणार आहे. आणि हे सगळे निकाल लागल्यानंतर आम्हाला काही लोकांना दुःख होतं, काही लोकांना आनंद होतो. जे यशस्वी होतात त्यांना आनंद होतो, कमी मार्क्स मिळाला तर आणखी थोडं दुःखच होतं. परंतु प्रियांनो, परीक्षा हे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ठेवलेलं आहे. आपल्यापैकी काही जण असतील ज्यांना संधी नाही मिळाली शिकायची, आणि त्यामुळे ते परीक्षा देऊ शकले नाही. परंतु मला सांगू द्या की व्यक्तीच्या जीवनामध्ये दररोज कुठे ना कुठे परीक्षा द्याव्याच लागतात. प्रेज द लॉर्ड. परीक्षा द्याव्याच लागतात, कारण की आपलं जीवन हे परीक्षाने, ट्रायल्सने, टेस्टने भरलेलंच आहे. त्याच्यापासून कोणाची देखील सुटका झालेली नाही. आणि परीक्षेनंतर बक्षीस असतं, परीक्षेनंतर अपमान देखील असतो. आणि त्यामुळे प्रियांनो, पाऊल म्हणतो की मी माझ्या बक्षीस मिळवण्यासाठी माझे धाव मी निश्चितच देवाने जे नियोजित केलेल्या रस्त्यावर धावणार आहे. प्रेज द लॉर्ड. येस, तुम्हाला आणि मला एक धाव आहे, एक रस्ता आहे, एक ट्रॅक आहे. तो रस्ता आणि ट्रॅक वरून धावत जायचा आहे, परंतु तो कदाचित मोठा रस्ता नाही. येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये लिहितो की तो अरुंद रस्ता आहे. तिथे खूप सारे स्पीड ब्रेकर आहे, खड्डे आहे, काटे, अनेक अडचणी आहे, परंतु त्याच्यावर जाणारे लोक त्यामुळे कमी आहे, परंतु त्यांना बक्षीस मोठं मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु दुसरा एक रस्ता आहे जिथे खूप सुख सोयी आहे, मॉल आहे, खाण्यापिण्याची सोय आहे, AC आहे, मजा आहे,
अनेक लोक त्यावरून जातात, आपल्यालाही मोह होतं की आम्ही त्याच्यावरून जावं, परंतु त्याचा शेवट जो आहे तो अग्निमय आहे, तो क्लेशमय आहे, कारण की ते सार्वकालिक नरकाकडे तुम्हाला आणि मला घेऊन जातं. आणि त्यामुळे आज आपण ह्या मंदिरामध्ये आलं असताना जे आपल्या जीवनामध्ये क्लेश आहे, संकट आहे, ते तुम्ही धन्य. प्रेज द लॉर्ड. मी हे नाही म्हणत की त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी राहावा, प्रभू तुम्हाला त्यातून बाहेर काढो, परंतु जरी तिथे मला राहावं लागलं तरी मी माझ्या येशूला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी त्याला दोष देणार नाही. मी निश्चितच त्याचा गौरव आणि गौरवच करणार आहे, कारण की मला माहित आहे की या अग्निपरीक्षेनंतर जेव्हा मी बाहेर पडेल आणि मी विश्वास राखलेला आहे असा देव बघल, तेव्हा मी सोन्यासारखा चमकणारा असा विश्वासू भक्त म्हणून जगाला दिसणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नुसतं देवाला नाही, जगाला देखील दिसणार. आणि यासाठी या परीक्षेला आपण निश्चितच अपमानित किंवा अपमान किंवा कमी असं लेखू नाही. आणि आज आपण जेव्हा अब्राहमाच्या ह्या 5व्या संदेशाकडे जाणार आहोत आणि त्याद्वारे अनेकांना प्रभूने खूप आशीर्वाद दिलेले आहे आणि अनेक जण कंटिन्यू कनेक्ट आहे, त्यामुळे ते म्हणे की पाळकसाहेब खूप आम्हाला अब्राहमाच्या बद्दल आणि अब्राहमाच्या जीवनाच्या बरोबरच अब्राहम आम्हाला काय शिकवतो त्याबद्दल अनेक गोष्टी ऐकायला शिकायला मिळालेल्या आहे. आणि आमचं जीवन देखील निश्चितच विश्वासणाऱ्या पित्या म्हणजेच अब्राहमासारखं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि मागील दिवसामध्ये ज्या काही गोष्टी शिकलेल्या आहे की सर्वात पहिले अब्राहम हा कोणत्या देशाचा नागरिक होता सांगा बरं? कोणत्या देशाचा नागरिक होता? ऊर देशाचा नागरिक, पूर्वेकडचा इराक या देशातून तो निघालेला आहे. आणि इराकवरून निघून तो एक देवाने नियोजित केलेला कनान देशाकडे, पॅलेस्टाईनकडे तो निघालेला आहे. परमेश्वराने सगळं सोड आणि मी दाखवतो त्या देशाकडे जा, आणि तो निघालेला आहे, तिथे पोहोचलेला आहे. त्याबद्दल आपण शिकलेलो आहे. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की अब्राहम जरी विश्वासू होता, जरी त्याने तंबूमध्ये आपला निवास केला, तरी देखील अब्राहम देखील मनुष्य असल्या कारणाने तो चुकला आणि त्याने 2दा फसवेगिरी केलेली आहे. कोणती फसवेगिरी केली सांगा बरं? त्याने आपल्या पत्नी साराला काय केलेलं आहे? बहीण सांगितलेलं आहे. एक फारोच्या समोर देखील सांगितलंय मिस्रामध्ये, आणि दुसरा राजा अबिमेलेकच्या समोर देखील सांगितलं. अशा प्रकारे 2दा त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी आपली पत्नी सारा ह्यांना काय केलेलं आहे? त्यांनी त्या राजघराण्यापर्यंत जाऊ दिलेलं आहे, यासाठी की माझा जीव वाचावा, भले माझ्या पत्नीचं काय व्हावं. आणि अशा प्रकारचं देवाला न आवडणाऱ्या देशामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आम्ही संकटात कसं सापडतो किंवा आमचं मन कसं फितूर होऊन जातं ह्याची ओळख आहे. तो जेव्हा आपण कनानमध्ये होता अशी परिस्थिती आली नाही, परंतु जेव्हा तो मिस्राकडे गेला किंवा मिस्रला जाणाऱ्या रस्त्याकडे गेलेला आहे, तिथे त्याला लबाडी करावी लागलेली आहे. आणि ही बाब लक्षात ठेवण्याची की जेव्हा जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये आणि मंदिरातल्या असलेल्या देवाच्या मध्ये चालतात, तुम्हाला लबाडी करण्याची गरज पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही जग व जगातल्या गोष्टीत रमतात, मग काय होतं? मग उसके हिसाब से चलना पडता. मग तिथे आम्हाला आपले सत्य म्हणूया किंवा आपलं नैतिकता म्हणूया, ह्या काही समय गिरवी ठेवाव्या लागतात आणि मग आम्ही फसवेगिरी करतो. पण जे येशूमध्ये चालतात त्यांना लबाडी करण्याची गरज पडत नाही. आणि अब्राहमाच्या घडून ते घडलं. बायबलमध्ये देखील त्याची नोंद केलेली आहे, यासाठी की आम्ही देखील अब्राहमाच्या संतती असल्या कारणाने आम्ही जरी चुकलो तरी देव आम्हाला सोडत नाही आहे. देवाने काय सांगितलेलं आहे राजाला? अब्राहम तुझ्यासाठी प्रार्थना करल, म्हणजे तुझ्या घरातल्या आजार रोग तुम्ही काय होणार आहे? दूर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, चुकणारा अब्राहम, परंतु आज देखील तो ब्लेस्ड आहे, आशीर्वादित आहे, कारण की परमेश्वर तर राजाला म्हणतो जरी तो चुकलेला आहे, जरी त्याने माझ्या आणि तुझ्या विरोधात लबाडी केलेली आहे, तरी देखील त्याची प्रार्थनेमध्ये आता देखील ताकद आहे. तुझ्या स्त्रियांची जी कुसबंद झालेली आहे, तुझ्यावर जे व्याधी आणि विकार झालेले ते अब्राहमाच्या प्रार्थनेद्वारेच दूर होणार आहे. आणि हे देखील घडलेलं आहे. पुष्कळ आपल्याला दिसतं की मग अब्राहमाने आणखीन एक चूक केली की मुलगा होत नाही, मुलं होत नाही. किती काळ? 25 वर्ष रस्ता तो बघत असताना मागच्या गुरुवारच्या संदेशामध्ये आपण बघितलं की त्याने आपल्या पत्नी साराचं ऐकून आणि स्वतः देखील त्याला संमती देऊन त्या दासी पुत्राला जन्म देणं असतो कारणीभूत ठरलेला आहे. आणि त्या पुत्राचं नाव काय होतं? काय होतं? इस्माईल. आणि सांगू शकतात का कोणत्या
अब्राहमाच्या त्या 25 वर्षानंतर किती वर्षानंतर त्यांनी ते हा प्रयत्न केला? 11 वर्षानंतर. 11 वर्ष जेव्हा वाट बघता 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 तो थकला, तेव्हा मग त्यांनी साराचं ऐकून तो हगारेपाशी गेला आणि इस्माईलचा जन्म झालेला आहे. आणि मग पुढे 14 वर्ष, इसाकाच्या जन्माच्या 14 वर्ष त्याला हा पुत्र होता ज्याचं नाव इस्माईल असं होतं. आणि परत एक वार परमेश्वराने त्याच्यावर कृपा केली आणि आपण बघतो की इस्माईलला देखील त्यांनी काय केलेले 12 वंशज दिलेले आहे. ते मागच्या गुरुवारी आपण बघितलेले. आणि ही देखील त्याची चूक होती, परंतु परत एक वार परमेश्वर ज्यांना निवडतो ते चुकणार, कारण की ते मनुष्य आहेत. प्रेज द लॉर्ड. परंतु परमेश्वर तरी देखील त्यांना सोडत नाही. जेव्हा आपण आपलं पाप पदरी घेतो, आमचा देव विश्वसनीय नाही, तुमच्या अधर्म आणि पापांची क्षमा करतो आणि तुम्ही पडलेले असला तरी तो उठवतो. प्रेज द लॉर्ड. येस. त्यामुळे जर आपण अशा काही चुका करत आहात, ते व्यभिचार संदर्भात असतील, परमेश्वराला किंवा लोकांना फसवण्या संदर्भात असतील, तुम्ही परत एक वार येशूकडे फिरा. येशू आज देखील तुमची आणि माझी वाट बघतो, तो तुम्हाला क्षमा करेल. परत एक वार त्या रस्त्यावरून जे आम्ही बहकलेलो आहे त्या उत्तम रस्त्यावर तुम्हाला चालवा. पुढे आपल्याला असं दिसतं की देवाने इस्माईलला सोडून देण्यासाठी सांगितलं आणि मग तो 14 वर्षाचा पर्यंत ज्याला तो मुलगा म्हणून ज्याने आपल्या जीवनामध्ये वावरला, त्याला घरातून काढून द्यावा लागला. आणि ही बाब देखील सोपी नव्हती. आणि आता जेव्हा त्याला एक आणखीन मुलगा झालेला आहे, जो देवापासून आणि विशेष करून त्याची प्रिय पत्नी सारापासून होतं, त्याचं नाव काय होतं? इसाक. आणि 22व्या अध्यायामध्ये आपल्याला येत असताना दिसतं की परमेश्वर इसाकाचं अर्पण करण्याकरता अब्राहमास आज्ञा देतो की जा आणि त्याचं अर्पण कर मोरिया डोंगरावर. आणि हर्ष मोरिया डोंगर दाखवा जरा. आणि मोरिया डोंगराकडे जाऊन ते तू आपल्या ह्या पुत्राचं वचन 22 वचन 2 वाचा. हा, तुझा एकुलता एक प्रिय इसाक. आपल्याला माहिती का एकुलता एक होता का तो खऱ्या अर्थाने? तो नव्हता. हा दुसऱ्या नंबरचा मुलगा होता. तरी देखील हा सारापासून आणि अभिवचनाचा पुत्र असल्या कारणाने त्याला एकुलता एक पुत्र म्हटलेला आहे आणि प्रिय देखील म्हटलेला आहे. काय सांगितलंय? नकाशा आहे, नकाशा. आवाज. यस. मोरिया देशात जा, त्या डोंगरावर मी जिथे तुला सांगल तिथे जाऊन त्याचं अर्पण कर. आणि आता त्याच्या जीवनामध्ये एक फार भयानक परीक्षा आलेली आहे आणि त्या परीक्षेला त्याला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. आणि यामुळे जेव्हा अब्राहम आणि किंवा कोणत्याही मनुष्यावर परीक्षा येतात तेव्हा तो घाबरतो, निराश होतो, दडपणाखाली येतो. तयारी कमी असल्या कारणाने आणि अनपेक्षित असल्या कारणाने तो अनेकदा त्याला असं वाटतं की काय माहित आहे त्या परीक्षेत माझं काय व्हावं. परंतु प्रियांनो, जेव्हा देव तुमची आणि माझी परीक्षा घेतो तर त्याच्यातून बाहेर कसं पडता येईल त्याचा मार्ग देखील तुम्हाला सुचवत असतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अनेक जण म्हणतात की अरे माझ्या जीवनामध्ये येशू आहे, अरे माझ्या जीवनामध्ये येशू आहे, आणि जर येशू आहे तर मग मला काही घाबरण्याची गरज नाही, किंवा येशू मला सगळ्या संकटातून सोडवेल, किंवा माझ्यावर संकट येऊ देणार नाही. कदाचित आपण स्वतःला फसवत आहे. कदाचित आपण स्वतःला फसवत आहे. येशू तुम्हाला संकटात जाऊ देईल, परंतु त्या संकटामध्ये लढण्याकरता बळ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. संकटात येऊ देणार नाही असं पवित्र शास्त्रात कुठेच लिहिलेलं नाही. त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्रावर देखील सर्व जगाने धर्माचे पाप लादण्यामुळे जगाचं सर्वात मोठं संकट म्हणजे वधस्तंभ आणि पित्याचा क्रोधाचा प्याला, न्यायाधीशाचा क्रोधाचा प्याला येऊ दिला. परंतु जेव्हा तो गेतसेमने बागेमध्ये प्रार्थना करत होता तेव्हा बळ देण्यासाठी देवदूत देखील पाठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. हे प्याले, हे दुःख, हे संकट तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आणि हे येत असताना परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही त्याला सामोरे जा आणि त्याकरता मी जे आयुध किंवा जे तुम्हाला मी लढण्याकरता जे शस्त्र दिलेले आहे त्याचा उपयोग करा आणि ते शस्त्र घेऊन विश्वासाने तुम्ही लढा. कारण की आपण बघितलंय शस्त्र सामग्रीच्या बद्दल देखील पवित्र शास्त्र संत पौल सांगतो, आणि ते जेव्हा तुम्ही लढतात विजय तुमचा निश्चित आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की हे शस्त्र मनुष्याचे शस्त्र नाही, हे देवाचे शस्त्र आहे, आणि देवाचे शस्त्र कधी देखील निकामी ठरत नाही. आणि जर तुमच्यावर अटॅकच होत नाही
तुमच्यावर कोणते हल्लेच होत नाही, तर मग तुम्हाला शस्त्राची गरज आहे का? जगामध्ये एक असा देश आहे ज्याला कधीच युद्धाचा सामना करावा लागला, आणि ते देशाचं नाव आहे स्वित्झर्लंड. ते कोणतंच युद्ध, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वॉर, कधी कोणताच वॉरमध्ये तो गेला नाही. त्यामुळे त्याला सैन्याची किंवा अशा शस्त्राची गरजच पडली नाही. आज देखील आपल्याला माहिती आहे की जगातलं स्वर्ग, पॅराडाईज आपण कोणाला म्हणतो? स्वित्झर्लंडला म्हणतो. तर असं तुम्ही आणि मी जगामध्ये जरी जगत असताना येशू आणि येशू तुमच्यामध्ये आहे, परंतु तुमचं जीवन कदाचित नरकमय असू शकतं, कारण की जगातल्या गोष्टी आणि सैतान हा तुम्हाला ठेचायचा प्रयत्न करतो. कारण जेव्हा सैतानाला कळतं की हा व्यक्ती येशूच्या रक्ताच्या द्वारे आणि येशूच्या तारणाच्या द्वारे वेगळा केले गेलेला आहे, मग सैतान देखील तयार होतं लढण्यासाठी. आणि आज तुमच्यापैकी अनेक जण हाच म्हणतात की पाळक साहेब काय फायदा हो येशू येशू करायचा, तुम्ही म्हणतात आम्ही केलं, पहिल्यापेक्षा त्रास जास्त व्हायला लागला. हो, येशूने स्वतः त्रास सहन केला आणि तो त्रास तुम्हाला आणि मला सहन करावाच लागणार आहे, कारण की त्या त्रासाच्या मागे आशीर्वाद लपलेले आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला परीक्षाच द्यायची नाही तर तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट मिळणार नाही तर डिग्री कुठून मिळणार? अनेक लोक म्हणतात पाळक साहेब तुमच्या दाराच्या समोर खूप डिग्र्या लावलेल्या, खूप सारे नाव काय 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 लिहिलेलं आहे. म्हटलं यस, मी तेवढ्या परीक्षा दिलेल्या आहे आणि त्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले, त्यामुळे माझ्या नावाच्या समोर काय काय डिग्र्या लागलेल्या आहे. हो प्रियांनो, परमेश्वराला देखील आवडतं की माझे भक्त हे डिग्री घेणारे भक्त असावे. प्रेज द लॉर्ड. काठावर पास झालेले आवडणार नाही, नापास पण नाही आवडणार. नापासांना तर प्रवेशच नाही, पण नुसतं पास होणारे नाही तर डिस्टिंक्शन मध्ये पास होणारे असावे. प्रेज द लॉर्ड. उत्तम मार्क घेऊन पास झाले पाहिजे, कारण की आमचा देव हा अद्भुत आहे, महान आहे आणि सर्वोत्तम असा आहे. जे त्याच्या हात धरून चालतात तो कधी देखील नापास होऊ शकत नाही. परंतु परीक्षा तर द्यावी लागणार, परीक्षेचा ऑप्शन नाही, परीक्षेशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. आणि त्यामुळे परमेश्वर येशू तुम्हाला लढण्याकरता बळ देतो, परंतु लढण्यापासून तुम्हाला बाहेर पडू देणार नाही. लढावंच लागणार. हे पूर्ण बायबल जे आहे ते अशा वॉरियर्स, अशा योद्ध्यांच्या कथेने भरलेलं आहे, जे देवासाठी, जे मंडळांसाठी, जे देवाच्या लोकांसाठी आपलं आयुष्यभर लढा देत राहिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आपला ख्रिस्ती मंडळींचा इतिहास जर आपण बघितला मागील 2000 वर्षाचा, तर प्रत्येक मंडळी, प्रत्येक विश्वासणारा हा लढण्याच्या द्वारेच आज मंडळीमध्ये रूपांतरित होताना दिसतं. आणि त्यामुळे युद्ध, लढा, टेस्ट हे तुमच्या आणि माझ्या जीवनाचा भाग आहे. आणि ते जर नाही तर मला सांगू द्या, कुठेतरी समस्या आहे, कुठेतरी प्रॉब्लेम आहे. हे देखील तुम्हाला आणि मला जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे अब्राहमाला जेव्हा वाटलं की बाबा 25 वर्ष मी लढलो, एकदा फेल झालो, एक मुलगा मिळाला मला, तो 14 वर्षाचा झाला, परंतु परमेश्वराने फायनली त्याला सांगितलं की पुढच्या ऋतूला जेव्हा मी येईन तेव्हा तुझी पत्नी जी सारा आहे तिच्या हातामध्ये बाळ असेल. प्रेज द लॉर्ड. तेव्हा सारा हसली, है ना, की आता माझं वय 90, माझ्या नवऱ्याचं वय 100 आणि एक पण पोरगा बाळाने. मागील 25 वर्षापासून देवा तू म्हणतो आकाशातले तारे मोज. मी 25 वर्षापासून तारेच मोजते नसते, अद्याप मी मोजू शकले नाही. परमेश्वर म्हणतो अरे ते वाळूचे कण मोज किती आहे, मी मोजते अद्याप मोजताच आले नाही. कधी प्रभू कधी होणार, काही नाही, मोजून थकलो मी. एक ट्राय पण घेतला, एक मुलगा इस्माईल मला मिळाला, परंतु तरी देखील तू म्हणतो अद्याप पण तुला मुलगा देणार आहे मी. ते आहे तरी काय. ती हसली आणि परमेश्वर म्हणतो हसू नको, तू हसलेली आहे मला जरा कळायला असलं तरी देखील जे मनुष्यासाठी अशक्य ते देवासाठी अशक्य नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला असं दिसतं की जेव्हा इसाक झाला, त्या मुलाला नाव काय ठेवलं? इसाक. आणि इसाकचा अर्थ काय? हास्य, आनंद. इसाकचा अर्थ आहे. आणि तो आनंद त्याला प्राप्त झाला. आणि त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंदामध्ये इसाकच्या समवेत सारा आणि अब्राहम जगत होते. परंतु त्यांना कुठेच कधीच वाटलं नव्हतं आता ह्या पुढे आणखीन कठीण परीक्षा द्यावी लागेल. 25 वर्ष तर आम्ही वाट बघण्याची परीक्षा दिली, आता ह्याच्यापेक्षा पण भयंकर परीक्षा आमची वाट बघत.
कधी कधी काही लोकांना वाटतं अरे एकदा आपल्या घरामध्ये मुली आहे, तिचा विवाह झाला म्हणजे सुटलो बाबा, एकदाचं झालं मुलीचं लग्न झालं. किंवा अनेक वर्षापासून मी प्रयत्न करतो चांगली नोकरी मिळेल नोकरी चांगली, आणि मी घरासाठी वाट बघत होतो, एकदाचं मला मिळालं घर, भले ते भाड्याचं असेल किंवा लोनवर मिळालं म्हणजे सुटलो मी. नाही प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये एक झाल्यानंतर दुसरी परीक्षा वाटच बघत राहते. प्रेज द लॉर्ड. आपल्याला अनेकदा थोडंसं रिलीफ होतं की नाही चला एक तरी प्रश्न सुटला माझ्या जीवनाचा. आणि अब्राहम देखील तसाच प्रसन्नतेमध्ये होतं, सुटला माझा प्रश्न, मला मुलगा पाहिजे होता, मला मुलगा मिळाला, इतका सुंदर मुलगा मिळाला, हास्यमध्ये नाव ठेवलं, तो हसत हसत ते दोघंही प्रसन्न होत होते. परंतु परमेश्वराने 22व्या वचनामध्ये परत एक वार त्याला आज्ञा केली, त्याचं हास्य जे आहे ते रडण्यामध्ये बदलून गेलेलं आहे, चिंतेमध्ये बदलून गेलेलं आहे, निराशामध्ये बदलून गेलंय. कारण की परमेश्वर म्हणतो तुझा एकुलता एक प्रिय पुत्र जो आहे त्याला तुला मोरिया डोंगरावर न्यायचं आहे. अरे ओजस, कुठे मोरिया डोंगर तुझं? तर मोरिया डोंगरकडे त्याला ने, आणि मॅप आहे, मॅप, मोरिया डोंगराकडे तू ने आणि त्या मोरिया डोंगरावर त्याला अर्पण कर, त्याला तुला अर्पण करायचं आहे. आणि तेव्हा तू अर्पण करशील तेव्हा मला निश्चितच जे तुला मी ड्युटी दिलेली आहे, मी जे कार्य दिलेले आहे ते कार्य पूर्तताचा आशीर्वाद आणि मिळणार आहे. आणि ह्या मोरिया डोंगरच्या बद्दल जर आपण पाहिलं तर कोणी सांगू शकतं की मोरिया डोंगर म्हणजे नेमकं काय होतं, कोणती जागा आहे ही जागा कोणती मोरिया डोंगरची? मोरिया डोंगरची जागा तीच आहे जिथे दाविदाने मंदिर उभारलं. प्रेज द लॉर्ड. दाविदाचं मंदिर, परमेश्वरासाठी मी घर बांधीन, माझा परमेश्वर तंबूमध्ये राहतो, मी राजमहालात राहतो. आज जगातले सगळ्यात पवित्र भाग जो आहे, जो पवित्र जागा जी आहे ती मोरिया डोंगर आहे. ना त्या मोरिया डोंगरावर देवाचं ते पवित्र यरुशलेमचं मंदिर उभारलेलं आहे, ती जागा आहे ती. आणि त्यावरून ती जागा किती महत्वाची आहे हे आज तुम्हाला आणि मला कळतं. ती स्पॉट जो आहे किती मोलाचा आहे ते आज तुम्हाला कळतं. परंतु त्यावेळेस कदाचित अब्राहमाला त्या गोष्टीची जाणीव देखील झाली नसेल. मोठं करता लॉच कर. आणि त्यावरून आपल्याला दिसून येत आहे की हा जो स्पॉट आहे तो इथे आम्हाला कळून येतो की ती जागा आहे जिथे परमेश्वराने आपलं मंदिर उभारलेलं आहे, मंदिर उभारलेलं आहे. आणि यामुळे आज त्या अब्राहमाला त्याची जाणीव होती की त्याला अतिशय कदाचित वाईट वाटलं असेल. परंतु प्रियांनो, ही परीक्षा त्याला द्यावायची होती, ह्या परीक्षेतून त्याला जावायचं होतं. आणि ह्या परीक्षा करता तो जात असताना निश्चितच अतिशय काळजीमध्ये पडला असेल, अतिशय चिंतेमध्ये पडला असेल की परमेश्वरा एक मुलगा पहिले झाला, त्यालाही म्हणा घालवून द्या, गेला तो पोरगा. दुसरा मुलगा आता तुझ्यापासून आलेला आहे, त्यालाही तू म्हणतो की त्याला अर्पण करतं. मग काय आमचं म्हणजे कोणता प्रश्न? आज माझं वय कदाचित त्यावेळेस त्याचं 130 वर्षापर्यंत जवळपास वय असावं, आणि 130 वर्षानंतर आता कुठून कसं काय, हा निश्चितच एक मनुष्य म्हणून त्याला प्रश्न पडणार होता. परंतु जेव्हा आपण ह्या डोंगराकडे बघतोच, माउंट मोरिया, तिथे दावीदने ते मंदिर बांधलेलं आहे, आणि आज तिथे डोम ऑफ द रॉक हे देखील तिथे रॉकची जे इमारत आहे ती देखील आज आम्हाला तिथे दिसून येतं. ती जागा ही आहे, आणि इस्रायलला जाणारे प्रत्येक लोक जरूर तिथे जातात. आणि आज त्या मंदिराच्याकडे आपण जेव्हा जातो किंवा त्या जागेच्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला एक गोष्ट दिसून येत आहे की उत्पत्ती 22वा अध्याय आणि 18वा वचन वाचा. त्याच्यामध्ये परमेश्वर काय म्हणतो या अर्पणाबद्दल. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरतील सर्व राष्ट्रे, तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. आता मला सांगा, इसाकाची आणि किंवा आपण म्हणूया की अब्रामाची संतती कोण आहे? मूळ संतती इस्रायली लोकच आहे ना. आपण इस्रायली लोकच आहे मूळ संतती. आणि आज देखील आपण त्या नगरामध्ये जातो, तिथे आपल्याला काय दिसतं? ते इस्रायलच्या लोकांच्या हाताखाली ते मंदिर आणि तो परिसर आहे. आणि तिथे जाऊन सगळे लोक म्हणतात मला खूप आशीर्वाद मिळाला, कारण की मी भले ती भिंत आहे परंतु त्या भिंतीला स्पर्श करून अनुभव घेतला की इथे एका काळी परमेश्वराच्या द्वारे जो कोश होता, तो कोश ठेवण्यासाठी आणि
देवाची उपस्थितीची शक्यना ज्याला म्हणतो त्याचा लाभ घेण्यासाठी दाविदाच्या द्वारे सुरू केलेलं शलोमोनाचं मंदिर तिथे उभारण्यात आलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येस, आज आम्हाला कळतं. परंतु इथे एक फार महत्वाचा शब्द आहे ज्याच्याकडे आपलं लक्ष मी वेधू इच्छितो. तू माझा शब्द ऐकला. म्हणा, तू माझा शब्द ऐकला. तू माझा शब्द ऐकला. तू माझा शब्द ऐकला. कोणी कोणाचा शब्द ऐकला? कोणी कोणाचा शब्द ऐकला? देवाचा शब्द, देवाचा शब्द. आणि त्यामुळे तुझे संतती, त्यामुळे तुझे संतती राष्ट्रासाठी आशीर्वादित ठरतील. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कोणी पहिले शब्द ऐकायला पाहिजे? माता पिताने जेव्हा शब्द ऐकला ना, तेव्हा त्यांची संतती अनेक राष्ट्रांसाठी आशीर्वादित ठरतात. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आणि माझ्या कानी हे शब्द पडत आहे. तुम्ही माता आहात, पिता आहात, आजी आहात, आजोबा आहात, आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या. जर हा शब्द आणि देवाची योजना आणि आज्ञापालन तुमच्या जीवनामध्ये आहे तर तुमच्या मुलाबाळांच्या द्वारे, येणाऱ्या पिढ्यांच्या द्वारे राष्ट्रीय आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब कदाचित त्या वेळेस त्याला कळाली नसेल किंवा कळणार पण नाही, कारण की आम्ही काय आहे, मनुष्य आहो. आमची बुद्धी तेवढी तल्लक नाही, आम्ही एवढं पुढचं बघू शकत नाही. परंतु आज जेव्हा अब्राहमाकडे बघतो, त्या जागेच्याकडे बघतो, त्या मोरिया डोंगरच्याकडे बघतो आणि इस्रायलाकडे बघतो आणि आम्ही जगातल्या सर्व लोकांकडे बघतो, तेव्हा आम्हाला कळतं की खरोखर ती आज्ञा पालनाची कृती अब्राहमाने जेव्हा केली तेव्हा काय आशीर्वाद आजवर जगाला मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. मग हीच बाब तुम्हाला आणि मला देखील लागू पडते. तुम्ही म्हणता, अहो बाळक साहेब, आमच्या आई वडील असेच आहे, काय ते काही प्रार्थना बिर्थना करत नाही. आई वडिलांनो, जागृत व्हा. प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हणतो, वारंवार मी हे शब्द तुम्हाला, की शेवटल्या काळामध्ये माझ्यासाठी रडू. कोणासाठी रडा? तुमच्या मुलाबाळांसाठी. कारण की येणार दिवस वाईट आहे, कठीण आहे. यस प्रियानो, माता पितांसाठी परत एक वारंवार ही बाब सांगितली जाते. आणि ज्या अर्थी परमेश्वर या मोठ्या मोठ्या गोष्टींच्या द्वारे तुम्हाला काहीतरी बोलत आहे, ह्याचा अर्थच आहे माता पिताची जबाबदारी ही मोठी आहे. नुसतं जन्म देणं पुरेसं नाही. इसाकला जन्म दिला आणि त्याला वाटलं आता फार मोठं काम मी केलेलं आहे, अब्राहमाला असं वाटलं. परंतु परमेश्वर म्हटलं नसतं जन्म देणं पुरेसं नाही, त्याच्या मुलाला तुला काय करायचं मी आता जे दाखवत आहे, जेव्हा ते तू करशील तेव्हा इसाक व इसाकाची संतती आशीर्वादित होईल. प्रेज द लॉर्ड. हा, नुसतं जन्म दिला आणि सोडून दिलं. मुलं खायला देतो मी, प्यायला देतो, मी नोकरी दिली, मी जॉब लावला, मी त्याला शिक्षण दिलं, मी असं बनवलं, मी 7 पिढ्या खातीर इतकं कमवून ठेवलं. या सगळ्या गोष्टी दैहिक गोष्टी आहे, परंतु यामध्ये देवाचं आज्ञापालन आहे का याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आणि आज्ञापालन जाणण्यासाठी तुम्हाला आणि मला अब्राहमासारखं देवाबरोबर कनेक्ट राहणं देखील गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज्ञापालन म्हणजे कसं काय? असं नाही होत मी तुम्हाला बोललं तुम्ही लगेच आज्ञापालन करतील, असं नाही होत. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही आतून की खरोखर आज पाळक साहेबांनी जो संदेश दिलेला आहे तो माझ्यासाठी देवापासून आलेला संदेश आहे. प्रेज द लॉर्ड. देवापासून आलेला संदेश आहे. आणि ते जर मी केलं नाही तर देव माझा झाडा घेणार आहे, मला प्रश्न विचारणार आहे, मला त्या सिंहासनाच्या समोर उत्तर द्यावं लागणार आहे. तोपर्यंत तुम्हाला आणि मला त्या गोष्टीची जाणीव होणार नाही. हेच तुम्ही म्हणा, माता पिता गेले हो, आता आम्ही त्याचं काय करू? लक्षात ठेवा, आज माता पिता जरी गेले तरी एक पिता आहे ज्याचा म्हटलं आहे, त्याचं नाव अब्राहम आहे. तो विश्वासणाऱ्यांचा पिता म्हटला गेला. प्रेज द लॉर्ड. आपण मागच्या वेळेस अभ्यास केलेला आहे. त्याला काय म्हटलेलं? विश्वासणाऱ्यांचा पिता. मग आपल्याला त्या विश्वासणाऱ्याच्या पित्याकडे बघायचं आहे आणि त्यांनी आपल्या प्रिय पुत्राचं, एकुलता एक पुत्राचं निश्चितच परमेश्वराच्या आज्ञा पालनासाठी अर्पणाकडे करता तो घेऊन आलेला आहे. आणि ते अर्पण आणि ती जागा आज देखील जगात सर्वात महत्वाची, सर्वात मोलाची. कारण की जर तिसरं विश्वयुद्ध भडकलं, जर तिसरं विश्वयुद्ध सुरू होण्याच्या मार्गावर, तर ती जागाच कारणीभूत ठरणार आहे. आणि ते दिसत आहे, आपल्याला दिसत नाही जसं इराण वर्सेस इस्रायल हे, आणि आपल्याला गाझा पट्टी, या सगळ्या गोष्टी दिसत आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि वारंवार ऐकायला मिळते की तिसरं विश्वयुद्ध भडकणार. जागा कोणती आहे? परत तिकडे जाणार आहे तुम्ही. ही बाब लक्षात ठेवा. हे काही इक्वेशन जे आहे, हे जे काही कॅल्क्युलेशन इतकं सोपं नाही. आणि त्यामुळे हा अब्राहमाकडे नेण्यासाठी आणि या मोरिया डोंगराकडे नेण्यासाठी परमेश्वर आज तुम्हाला आणि मला सांगत असताना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ज्या अब्राहमाने आज्ञा पालन केलेलं आहे ते
तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे किंवा नाही हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की आपल्याला जर पुढे लाभ पाहिजे तर आता काहीतरी करावं लागेल. एक काळ असा होता, जवळपास 20-25-30 वर्ष, काही सिनियर असतील त्यांना माहित आहे की पैसे दुप्पट व्हायचे FD मध्ये टाकल्यानंतर, है ना, माहिती ना, फिक्स डिपॉझिटमध्ये टाकलं तर 5 वर्षानंतर दुप्पट व्हायचे. मग पुढे गव्हर्नमेंट म्हणलं नाही 5 वर्ष नको, 6 वर्षानंतर दुप्पट कर. आता गव्हर्नमेंट नाही तर विसरून जा दुप्पट वगैरे, आता दुप्पट बिप्पट विसरून जा, आता आम्ही देतच नाही दुप्पट वगैरे. म्हणजे आज जर आपण इन्व्हेस्ट केले तर काही वर्षानंतर आम्हाला जर 1 लाख केलं तर 2 लाख मिळत होते, बरोबर आहे. येस, आज जर तुम्ही विश्वासामध्ये आणि देवाच्या विश्वासामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर उद्या तुम्हाला दुप्पट आशीर्वाद मिळतील, परंतु ते तुमच्या मुलाबाळांपासून अनेक पिढ्यांपर्यंत मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे इन्व्हेस्टमेंट आहे प्रियांनो. जरपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करणार नाही तुम्हाला मिळणार आहे का? नाही मिळणार. तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल आणि तुम्ही देणार तेव्हा तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. अब्राहाला देवाने म्हटलं तुझा मुलगा मला दे. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात मोलाची 25 वर्षाची तपस्या, कितीतरी रडणं आणि सगळ्या काही गोष्टी गेल्यानंतर मिळालेला मुलगा, ह्याला परमेश्वर म्हणतो तू माझ्यासाठी होम अर्पण कर. आणि त्यासाठी जेव्हा तो निघालेला आहे तेव्हा आपल्याला असं दिसतं की तो अब्राहम मोठ्या प्रश्नामध्ये निश्चितच पडला असणार. आणि त्यामुळे जे परमेश्वराने त्याला नंतर आशीर्वाद दिलेले आहे ते हे आहे की तू माझा शब्द ऐकला. तू माझा शब्द ऐकला. ऐकला म्हणजे आपण पण म्हणतो, आम्ही पण ऐकतो. तो ऐकला शब्दाचा अर्थ नुसतं ऐकला आहे का? हे ऐकणं आहे का नुसतं त्याच्यामध्ये? मग त्यांनी काय केलं? ऐकून कृती पण केली. जसं परमेश्वराने सांगितलं तसं ऍक्शन पण घेतलेली आहे, तसं त्यांनी कृती केलेली. त्याला शब्द ऐकणं म्हणतात. संदेश ऐकण्यावाला तो संदेश नाही येतो, कृतीशील आज्ञा पालन. प्रेज द लॉर्ड. यस, आज जगामध्ये ख्रिस्ती लोक अनेक आहे, विश्वासाने ते ऐकतात देखील, परंतु त्यांच्या कृतीमध्ये देवाची आज्ञा नाही. आणि हे आज्ञापालन नसल्यामुळे आपल्याला काही गोष्ट दिसून येतात. पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये, पहिले शमूएल आणि 15वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये आपल्याला एक गोष्ट महत्वाची दिसते. आणि तेव्हा परमेश्वर शमूएलाला काय म्हणतो बघूया. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचे शब्द पाळण्याने जसं त्याला संतोष होतो, होमानी व यज्ञाने होणार काय? यज्ञापेक्षा आज्ञा पालन बरे. यज्ञापेक्षा आज्ञा पालन बरे. आणि ही बाब परमेश्वराला मान्य अशी आहे. कारण की जेव्हा आपण बघतो की परमेश्वरांनी त्याला सांगितलेलं आहे की तू आपल्या मुलाचं होम अर्पण कर, तेव्हा आपल्याला दिसतं की ह्याला आपण म्हणतो मनुष्य बली, नरबली. आजकाल देखील TV मध्ये आपण ऐकतो किंवा वाचायला मिळतं, काही लोकांना गाडलेलं धन, हांडे असतात ते पाहिजे असतात. मग ते म्हणतात की इकडून इकडून अशी अशी मुलगी धरून आणा, असं असं व्यक्ती धरून आणा. मग त्याचं काय करायचं? तुम्हाला अर्पण करायचं, त्याचं मुडकं छेदायचं, त्याच्यावर काय काय विधी केल्यानंतर मग तुला काय मिळणार आहे? धन मिळणार आहे. मागच्या वेळेस पण आपण एक घटना वाचलेली, दिल्लीचीच घटना होती मला वाटतं, नोएडामध्ये, की पूर्ण घरच्या लोकांनीच आत्महत्या करून घेतली. पूर्ण घरच्या लोकांनी, त्यांच्या कानी काहीतरी शब्द पडत होते आणि त्यांनी, हे आज देखील घडत आहे भारत देशामध्ये की लोक काय करत आहे? पैशासाठी, धनासाठी मुलांची बली देत आहे किंवा अज्ञात लोकांची बली देत आहे. परमेश्वराला अशा प्रकारची बली आवडते का? जर आपण पवित्र शास्त्रामध्ये बघितलं, लेवी 18 मध्ये आणि अनुवाद 12 मध्ये, तर परमेश्वर स्पष्ट म्हणतो की मला या बली देणं आवडणार नाही. ही बली देवाला आवडत नाही. आणि आत्ताच आपण शमूएलाच्या द्वारे दिलेलं हे वचन ऐकलेलं आहे की परमेश्वराला बलीपेक्षा आज्ञा पालन प्रिय आहे. आणि अशा समय आम्हाला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की परमेश्वर जो आहे तो आज्ञा पालनाच्या प्रति आग्रही आहे. आज आपण परमेश्वराची आज्ञा ऐकली, जसं आजच आमच्या आंटीनेच सांगितलं की माझ्या कानी शब्द पडला की तू मंदिराला जा, देव बोलावत आहे, देव बोलावत आहे. ती मंदिराला आली, कानात शब्द पडला, तिने ऐकलं. त्या म्हाताऱ्या आहेत,
त्यात जसं त्याने सांगितलं की मला दिसत नाही, अंधारामध्ये त्यांना तो दिसत नाही, तरी देखील त्यांनी कशाला रस्त्याकडे बघितलं नाही, त्यांनी आपल्या नेत्राकडे नाही बघितलं नाही, त्यांनी आपल्या शारीरिक कमकुवतकडे बघितलं नाही, तर त्यांनी म्हटलं की माझा देव मला बोलवत मी जाणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येस, तुम्हाला मला जावं लागेल. आणि आज जर तुम्ही ती वाणी ऐकली आणि मंदिरात आला तर प्रेज द लॉर्ड. पण कधी कधी म्हणाल देव म्हणाल उधर जाणे काय, मग काय करणार आहे? नाही नाही नाही, देवाने नाही येत, माझे पाय खरकच्चे, मला दिसत नाही, मला अंधार आहे. टाळता येईल का ते? परमेश्वर चलो अभी जाने का है उधर अंदर नीचे खड्डे के अंदर. टाळता येईल का तुम्हाला? नाही. पण ते वाणी ऐकण्यापेक्षा आज जर वाणी ऐकली तर मला सांगू द्या, जरी तुम्हाला कबरेत जावं लागेल परंतु तुमचा आत्मा देवाच्या हाती सुरक्षित राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला असं बघायला मिळतं की हे लोक जे देवाची वाणी ऐकत होते ते भिकाऱ्याप्रमाणे जरी असले तरी अब्राहमाच्या उराशी जाऊन बसलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि श्रीमंत जे लोक होते ते पैशाची वाणी ऐकायचे, ते कुठे गेलेले आहे? ते पाणी पाणी केले तरस गए बिचारे, थेंबा थेंबासाठी तरसले. येस, आज तुम्ही कोणाची वाणी, मी कोणाची वाणी ऐकतो? पैशाची वाणी, धनाची वाणी, श्रीमंतीची वाणी की देवाची वाणी? नुसतं ऐकणं पुरेसं नाही प्रियांनो, तर आम्हाला काय करायचं आहे? कृती पण करणं गरजेचं आहे. तुम्ही मी असा आहे, मी तसा आहे, मला वेळ मिळेल तेव्हा मी, वेळ ही कोणासाठी थांबत नाही. वारंवार जर तुम्ही त्याला निश्चितच सांगितलं की नो नो नो, मग तुम्हाला तो परत बोलावणार नाही. मी असं हर्षी येताना बोललो, म्हटलं ह्या कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये तुला इंटरव्ह्यू द्या. तो म्हणे डॅडी जर मी एकदा त्या कंपनीचा इंटरव्ह्यू रिजेक्ट करून दिला की मी काम करू शकते, परत ते मला बोलवणारच नाही इंटरव्ह्यूला. पण बरोबर आहे ना? जर तुम्ही एखाद्या मोठी कंपनीमध्ये अप्लाय करतात आणि ते म्हणतात तुझं सिलेक्शन झालं, ये उद्यापासून जॉईन हो, आणि तुम्ही म्हटलं नाही नाही सॉरी मला जमणार नाही, मग ते परत तुम्हाला बोलवणार नाही, तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून देतील. यस प्रियानो, देव तुम्हाला बोलवत आहे, तो प्रीती करतो, बोलवतो, परंतु एक अशी वेळ येता कामा नये की त्याने तुम्हाला मला ब्लॅकलिस्टमध्ये जर टाकून दिलं तर मग तुम्ही त्याची वाणी ऐकणार नाही. आजच आपण 81व्या स्तोत्रामध्ये वाचलेलं आहे ना, आळीपाळीने वाचा. माझ्या लोकांनी 81 स्तोत्र आणि 11वं वचन वाचा. आजच आळीपाळीने वाचलं. फार कमी लोकांना ही वाणी ऐकायसाठी हजर होते. आळीपाळीने वाचायचं होतं. 81:11. इस्रायलाने माझी वाणी ऐकली नाही, माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही. त्यामुळे परमेश्वर काय म्हणतो? मग तुमच्या इच्छेने चाला. परमेश्वर म्हणून नाही ऐकत ना, जा तुमच्या मनाने ईश्वराने वागायचं तसं वागा. येस प्रियांनो, वाणी अब्राहमाने ऐकली कारण की तो देवाचा संकल्प त्याच्यासाठी मोलाचे होते. ते संकल्प जाणून त्याने आपला राष्ट्र इराक सोडून या कनान देशाकडे आला. ही वाणी नुसती ऐकलीच नाही तर त्यांनी 25 वर्ष वाट बघितली, 25 वर्ष परीक्षेमध्ये गेला आणि परीक्षेनंतर जेव्हा परत एक बार त्याला वाणी आली ती अतिशय कठीण होती. आणि ती वाणी ही सांगते की तुझा प्रिय एकुलता एक मुलगा जो आहे, तो पुत्र आहे, त्याला तू अर्पणासाठी घेऊन जा आणि एक महान मोठं कार्य, एक मोठा रिझल्ट तुझ्या समोर येणार आहे आणि तुला तो मोरिया डोंगरावर जाऊन अर्पव. कारण की येणाऱ्या दिवसामध्ये त्या जागेच्या द्वारे अखिल जग आशीर्वाद प्राप्त करणार आहे. तिकडे तुला जावं लागलं. आणि त्यांनी ती वाणी देखील ऐकलेली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हेच वाणी ऐकण्यासाठी कान हवे. ज्याला कान आहे तो सगळ्यांना कान असतात, परंतु प्रियांनो ऐकणारे आणि कृती करणारे फार कमी लोक असतात. त्यापैकी अब्राहम होता. आणि त्यामुळे अब्राहम काय ऐकू शकला? कारण की त्या वाणी माझी देवापासून आणि माझा देव विश्वासू आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो मला फसवणार नाही. आता ही परीक्षा होत असताना कोणाची परीक्षा होत होती सांगा? ही कोणाची परीक्षा होती? कोणाची परीक्षा होती? अब्राहमाची परीक्षा. पण खऱ्या अर्थाने ती देवाची परीक्षा होती. मी पेपर सेटर होतो, मॅथ्सचा पेपर, सायन्सचा पेपर SSC बोर्डमध्ये सेट करायचो, त्याशिवाय NTS पेपर, स्कॉलरशिपचा पेपर सेट करायचो. परंतु दुसऱ्या बाजूला मी शिक्षक पण होतो, विद्यार्थ्यांना शिकवायचो. आता पेपर सेट केल्यानंतर जर माझेच विद्यार्थी नापास झाले तर लोक म्हणतात काय कामाचा बाबा पेपर सेटर, दुनियाभर इकडे इकडे सगळे पेपर सेट करतो, त्याच्याच पोरं नापास होते. इकडे कोणाचं नाव खराब होणार आहे? माझं. का? तू दुनियामध्ये सगळीकडे फिरला पण घरच्या ह्या पोरांना तू शिकू शकला नाही, पास करू शकला नाही.
येस, तू मॅथ्सचा फार खतरनाक विषय, त्याचा शिक्षक आहे, त्याचं तू सगळं काम करतो, पण तुझ्या मुलांचा फेल होणं हे सांगतं की तू अपयशी आहे. परमेश्वर जगाचं निर्माण करताय, त्यांनी अब्रामाने निवडलं. अब्राम फेल झाला म्हणजे कोण फेल होणार होता? परमेश्वर फेल होणार आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरासाठी हा धक्कादायक बाब होता. त्यामुळे ही परीक्षा जरी अब्रामाची होती, परंतु त्याच्याकडे नुसतं परमेश्वर नाही तर अखिल स्वर्गाचं नेत्र लागलेले होते. प्रेज द लॉर्ड. की बघू परमेश्वराने जी परीक्षा आपल्या या मुलाला विश्वासणाऱ्या पित्याला दिलेली, तो यशस्वी होतो की अपयशी होतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर एखादा टास्क तुम्हाला देतो प्रियांनो, सर्व नेत्र तुमच्या आणि माझ्याकडे लागलेले असतात. प्रेज द लॉर्ड. का? कारण की तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहे. जर परीक्षेमध्ये तुम्ही पास झाले तर तुम्ही आशीर्वादित ठरणार आणि परमेश्वराचा गौरव होणार. प्रेज द लॉर्ड. कोणाचा गौरव होणार? तुमचा नाही, परमेश्वराचा गौरव. पण तुम्ही नापास झाले तर परमेश्वराचं वधस्तंभावर सांडलेलं रक्त याचा लाभ तुम्हाला आणि मला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आज जी परीक्षा होती ज्याच्यासाठी अब्राहम जात होता, ते पूर्ण स्वर्गाचं लक्ष, देवदूतांचं लक्ष, सैन्याचं लक्ष आणि पुत्राचं लक्ष, पवित्र आत्म्याचं लक्ष त्याच्याकडे होतं की बघू आज घडणार तरी काय आहे. आणि त्यामुळे अनेकदा तुम्ही आणि मी म्हणतो की देव कोणाला परीक्षेत पाडत नाही ना. वचन आपल्याला माहिती आहे, देव नाही टाकत, आपण आपल्या मोहपाशामुळे परीक्षेत पडतो. परंतु परीक्षेमध्ये जर देव तुमच्या आणि माझ्याकडे आहे तर देव मला विसरून गेला असं जर म्हणतो तर आम्ही स्वतःला फसवतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, आम्ही स्वतःला फसवतो. अब्रामाला देखील वाटलं असेल कदाचित की मी बायकोचं बहीण म्हटलेलं आहे, मी काय केलेलं आहे, लोटाच्या बद्दल अपयशी ठरलेलं आहे, मी निश्चितच वयाने जास्त झालेलं आहे, अनेक गोष्टी माझ्या जीवनामध्ये आले, त्यामुळे माझ्यामध्ये परीक्षा आली. नाही प्रियांनो, तुम्ही विश्वासणार आहे, त्यामुळे तुम्हाला परीक्षा द्यावीच लागणार आहे. आणि ती परीक्षा तो देत असताना जेव्हा त्या परीक्षेला तो पुढे गेलेला आहे, सामोरे गेलेला आहे, तेव्हा तो आम्हाला काहीतरी करायला सांगतो. आणि ती परीक्षा जेव्हा फार भयानक केव्हा होते, जेव्हा तुम्हाला सगळ्यात प्रिय वाटणारी व्यक्ती किंवा वस्तू याला सोडावं लागतं. ती परीक्षा सगळ्यात डेंजर असते. कालच मला एक फोन आला लखनौवरून, आणि एक पास्टर ज्यांचं शॅरोन फेलोशिप यांचा फोन होता, उत्तर प्रदेशमधून आला, आणि म्हणे की मी अनेक जागेला फोन केलं, माझे अनेक कॉन्टॅक्ट आहे, परंतु त्यांनी तुमचं नाव घेतलं की चव्हाण पाळक साहेबांना सांगा की आप मेरे लिए प्रेयर करे, कारण की मी फार कठीण परिस्थितीमध्ये आहे. आणि त्यांनी फोटो देखील मला पाठवले की माझी पत्नी यावेळेस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, आणि 7वा महिना असल्या कारणाने ट्विन्स जे होते ते दोन्हीही दगावलेले आहे पोटामध्ये, आणि ते दगावल्यानंतर त्याचं जे रक्त आहे ते पाणी झालेलं आहे. आता मी ते मेडिकली मला माहीत नाही, ते काही डॉक्टर्स आहे, मेडिकल स्टाफ आहे, त्यांना माहीत आहे कसं आहे, आणि ते पाणी झालेलं आहे. त्यामुळे आता परिस्थिती फार गंभीर आहे. ते तर दोन्ही जी संतती आहे, दोन्ही पण ट्विन्स आहे, ते तर ऑलरेडी मरण पावलेले आहे, परंतु माझी पत्नी देखील कोणत्याही क्षणी तिचं काही देखील होऊ शकतं. प्लीज पास्टर साहब मेरे लिए प्रेयर कीजिए. मी प्रश्नात पडलो की कुठे काय, माझं काय घेणं देणं नाही, आणि मी हाच संदेश तयार करत असताना हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलेला, आणि म्हटलं प्रेज द लॉर्ड परमेश्वर, कारण की म्हटलं भाऊ बहन, मैं प्रेयर करने से पहले आपको बताना चाहूँगा की हे सगळ्या समस्यातून मी पण गेलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. यस, ICU मध्ये पण मी होतो, मी ICUच्या बाहेर गुडघे टेकलेले होते, माझी पत्नी मरणाच्या दारात होती, माझा मुलगा मरण पावलेला होता, आणि अशा अवस्थेमध्ये मी काय करत होतो हे मला माहिती आहे, आणि त्यामधून मी विजयी ठरलेलं हे देखील मला दिसतं. प्रेज द लॉर्ड. आणि विजयी लोकांची प्रार्थना, विजयी लोकांची साक्ष ही परीक्षेमध्ये पडलेल्या लोकांसाठी महत्वाची अशी असते. प्रेज द लॉर्ड. यस, सरांचं शिक्षण विद्यार्थ्यांसाठी यासाठी महत्वाचं असतं की सरांनी अशा खूप परीक्षा दिलेल्या असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचं भय भीती तो काढून कसं यशस्वी होईल ह्याचा मार्ग तो दाखवतो. आणि मग मी त्याला म्हटलं, तू घाबरू नको, मला नाही माहिती तुला कोणी कसं काय सांगितलं, परंतु मला एक दिसत आहे की तू ज्या सिच्युएशनमधून होता ती सिच्युएशन माझ्या जीवनामध्ये देखील होती, आणि त्या जीवनातून माझी पत्नी वाचणार नाही. तिला ब्रेन स्ट्रोक झालेला असताना तिची काय म्हणतात किडनी जातील, तिचा डोक्यावर परिणाम होईल, किंवा तिचा हार्ट किडनीचं प्रॉब्लेम झाल्यामुळे तिला वेळ लागल, किंवा ती तिथेच ऑपरेशन थिएटरमध्ये मरण पावल. हे सगळे ऑप्शन्स माझ्या समोर ठेवले, परंतु देवाने
त्यापासून तिला बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर मला एक मुलगी झाली आणि त्याच्यानंतर एक हर्ष झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा तुमच्या समोर उभा आहे हर्ष, कृपया खाली बसावं. हा तर मला सांगण्याचा अर्थ हा आहे की हर्ष मधून मधून उभा राहतो तो मी आहे म्हणून. तर यस, ही बाब खरी आहे की परमेश्वर आम्हाला पडलेला बघू शकत नाही, तो आम्हाला सारखा उभा करतो. प्रेज द लॉर्ड. यासाठी की तुझी साक्ष, तुझ्या जीवनामध्ये आलेली साक्ष तू इतरांना द्यावी. ही साक्ष माझी आहे, त्यामुळे मी लोकांना अधिकार मांडणे सांगू शकते की यस मेरे साथ हुआ, तुम्हारे साथ भी वही परमेश्वर साथ देगा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस. आणि विशेष करून या बाळकासाठी आपण विशेष प्रार्थना करा, कारण की प्रभूने त्याच्या पत्नीला स्पर्श केलेला आहे, तरी देखील अद्याप देखील त्या ICU मध्ये ऍडमिट आहे. म्हणण्याचा अर्थ हा आहे की परमेश्वर जो आहे अशा परीक्षेच्या समय निश्चितच काही ना काही मार्ग देखील खुले करतो, काहीतरी इशारा देतो, काहीतरी अलर्ट देतो, काहीतरी तो आम्हाला दृष्टांत देत असतो. प्रेज द लॉर्ड. परंतु कोणाकडून देणार? तो देवाच्या लोकांच्या द्वारे दाखवतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाच्या मंदिराशी, देवाच्या लोकांशी, देवाच्या भक्ताशी कनेक्ट राहिले, म्हणजे देवाशी कनेक्ट राहिले, तर देव तुम्हाला सुटकेचा मार्ग देखील दाखवाल. प्रेज द लॉर्ड. परंतु अनेक लोक जे आहे ते कधीच देवाशी कनेक्ट राहत नाही, कधीच देवाच्या मंदिराला येत नाही, कधीच देवाचं वचन नीट ऐकत नाही, आणि मग प्रॉब्लेम येतात आणि मग आम्ही प्रार्थना करतो, मग काही नाही झालं. पळायचं तू तुझा विश्वास जागृत कसा होणार? अरे तू कधी बायबल वाचत नाही, कधी तू प्रार्थना करत नाही, कधी तू मंदिराला येत नाही, कधी तू साक्ष ऐकत नाही, कधी तुझा साक्षावर विश्वास नाही, तर अशा कठीण परिस्थितीमध्ये चांगले चांगले विश्वासणारे ढळतात, तर तू कुठून टिकणार? यस प्रियांनो, परीक्षेचा समय जर तुम्हाला टिकायचं तर आज हा समय आहे, तुमचा विश्वास मजबूत करा. प्रेज द लॉर्ड. अब्राहम का टिकला? कारण की तो विश्वासणारच नव्हता, विश्वासणारा पिता म्हणून ओळखला जाणार होता. प्रेज द लॉर्ड. यामुळे तो विश्वास ठेवू शकत होता. काय विश्वास ठेवू शकत होता? की परमेश्वराने म्हटलं की तुझ्या मुलाच्या द्वारे मी राष्ट्र आशीर्वादित करीन. ताऱ्यांकडे बघ, खालच्या सर्व वाळूकडे बघ, ते जेवढे संख्येमध्ये तेवढे मी तुला लेकरं देणार. आणि असा म्हणणारा देव माझ्या मुलाला मारू शकतो का? अशा म्हणणारा देव, प्रॉमिस करणारा देव माझ्या मुलाला संपवू शकतो का? जरी तो मेला तरी पुनरुत्थान व जीवन मीच आहे असं म्हणणारा परमेश्वर तरी देखील त्याला उभा करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जरी त्याला मला मारावं लागलं, त्याचं अर्पण करावं लागलं, तरी परमेश्वर तरी देखील त्याला जीवन देऊन उभा करू शकतो. त्या परमेश्वराचे मी उपासक आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, परिस्थिती तुम्हाला मारण्याची जरी निर्माण झाली, पडण्याची निर्माण, संपण्याची जरी निर्माण झाली, तरी देव तुम्हाला परत एकदा उभा करण्यास सक्षम आहे. आणि यामुळे येणारा संदेश जो मी देणार आहे तो हाच आहे. एका बाजूला येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ, येशू ख्रिस्ता, दुसऱ्या बाजूला आपल्याला इसाकला घेऊन चालणारं लाकडं, ह्याच्यावर संदेश मी देणार आहे. परंतु तो पुढचा भाग आहे. परंतु इसाकामध्ये कोण लपलेला होता? प्रभू येशू लपलेला होता. परमेश्वराने एक ट्रायल घेतला की पिताचं हृदय आपल्या एकुलत्या एक पुत्राला अर्पण करत्या समय काय त्याची अवस्था होती, आज ह्या स्वर्गीय पित्याला त्याचा अनुभव घ्यायचा होता. प्रेज द लॉर्ड. या अगोदर स्वर्गीय पित्याने आपल्या पुत्राचा कधी त्याग केला होता का? केला होता का कधी त्याग? येशू ख्रिस्ताचा कधी त्याग केला का पिता परमेश्वर? नाही. परंतु त्याला येणाऱ्या दिवसामध्ये या पृथ्वीवर येशू येणार होता. पिता आणि पुत्र हे एकमेकांपासून विभक्त होणार होते, आणि त्यामुळे आज इसाकाकडे बघत असताना पुत्र आणि अब्राहमाकडे बघत असताना पिता परमेश्वर या गोष्टीची प्रचिती घेत होता की पिताला आपला एकुलता एक पुत्र किती प्रिय असतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्या प्रिय पिताची वेदना काय आहे, दुःख काय आहे, हे देखील तो बघत असतो. परंतु माझ्या परमेश्वराची योजना आणि आज्ञा पालनासाठी मी सर्वात प्रिय गोष्ट देखील त्याला द्यायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज परत एक बार मी तुम्हाला हेच प्रश्न विचारतो. अनेक जण आपले प्रिय व्यक्ती जेव्हा गमवून बसतात त्यांना वाटतं सब कुछ खलास हो गया, आता काहीच नाही. हो प्रियांनो, परमेश्वराने तुमचा प्रिय व्यक्ती, प्रिय वस्तू, प्रिय गोष्ट जर मागितली तर तुम्ही मी द्यायला तयार आहात का? अनेक जण म्हणतात हो पाळक साहेब जरा शुभ शुभ बोला ना. कशाला? काही लोक ऐकणारच घाबरतात. प्रिय व्यक्ती काढून घ्यायची, हो कसं काय होईल पाळक साहेब? नाही ना, हो असं नकारून बोलून पाळक साहेब, आम्हाला कसं काय जगणं कठीण होऊन जाईल आम्हाला. नाही प्रियांनो,
मनाची तयारी नाही तर मग तुम्ही कृती काय करणार आहात? प्रश्न परत एक बार मी तुम्हाला रिपीट करतो. जी व्यक्ती सगळ्यात प्रिय आहे, जी वस्तू सगळ्यात प्रिय आहे, देवाने ती अर्पण करायला सांगितली, तर तुम्ही आणि मी तयार आहात का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही विचारतात आणि ते प्रश्नाचं तुमचं होकारार्थी उत्तर आहे, तर मग तुम्ही आज्ञा पालनाकडे एक पाऊल टाकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज्ञा पालनाकडे एक पाऊल टाकलेलं आहे. कारण की जगामध्ये आम्हाला सर्वात प्रिय काय आहे? पिता परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. त्याच्याशिवाय आम्हाला जगात कोणतीही गोष्ट प्रिय नाही. मग आम्ही प्रिय व्यक्तीकडे बघणार की त्या प्रिय पिताकडे परमेश्वराकडे बघणार? कोणाकडे बघणार? काही लोक म्हणतात पाळक नको. माझी मिसेस पाळकीनबाई पण व्हायच्या, पाळक नको वर्ष तू, बिलकुल पाळक नको, लय टेन्शन असतं त्याच्या, लय गोष्टी सोडाव्या लागतात, बिलकुल पाळक नाही व्हायचं. इथे हा शोभा आहे, त्याला माहिती आहे. तो म्हणायचं नाही मी पण पाळक होणार. प्रेज द लॉर्ड. मी पण प्रभूची सेवा करणार. येस, ही बाब कदाचित अजाणतेमध्ये तो म्हणत असेल, कदाचित त्यांनी प्रॉब्लेम बघितले नाही, परंतु आता प्रॉब्लेम पण तो बघत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या गोष्टीची त्याला जाणीव झाली आहे की पित्याने आपल्या देवाच्या आज्ञा पालना करता काहीतरी केलेलं आहे आणि त्याचा आशीर्वाद परमेश्वराने माझ्या ठाई ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येणार दिवसामध्ये मी हात वर करीन, मी हात उभारीन, तर परमेश्वर माझा ऐकणार आहे. कारण की माझ्या पित्याने, माझ्या माताने काहीतरी त्याग केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, ही बाब तुम्हाला आणि मला रुजवणं स्वतःमध्ये गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही रुजवतात तेव्हा त्याचं फळ, इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आणि मला मिळतं. आणि ही बाब महत्वाची आहे. कारण की ख्रिस्ती जीवन हे त्यागमय जीवन आहे. ख्रिस्ती जीवन हे बलिदानाचं जीवन आहे. कारण की आपल्या देवाने आपल्या एकुलता एक पुत्राचा त्याग केला आणि येशूने देखील पापी नसताना देखील आपले पाप घेऊन त्या क्रोधाला सामोरे गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रश्न आज हाच येतो की जर सगळं प्रिय गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागल्या तर तुम्ही काय करणार आहात? आणि ही बाब जेव्हा आम्हाला दिसते तेव्हा अब्राहम त्या गोष्टीसाठी तयार होतो. आणि जेव्हा अब्राहम तयार होतो तर इब्रिकरास पत्र 11व्या अध्यायामध्ये खूप महत्त्वाचं स्टेटमेंट गेलेलं आहे. 17 ते 19 मध्ये वाचा. आणि त्यामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट दिसते आणि ती आपल्याला आनंद देणारी अशी होईल, धक्का देणारी नाही. जे आत्ता मी तुम्हाला दिलेला आहे तो धक्का थोडासा सहन करण्यापुरता होईल तो धक्का. इब्रिकरास पत्र 11वा अध्याय आणि वचन 17 ते 19. या अब्राहमाची आपली परीक्षा होत असताना विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. आणि लक्ष देऊन ऐका हा. त्याने वचने स्वीकारली होती. तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता. कोणाचं अर्पण करत होता? एकुलत्या एका. लक्ष देऊन ऐका, कारण की आपण अनेकदा वाचलेलं आहे. आज परत एक वार एक नवीन विचारासह आपण ऐकत आहोत, वाचत आहोत. काय लिहिलेलं आहे की त्याला असे सांगितले होते की तू जाऊन इसाकाच्या वंशाला तुले संतान म्हणतील. आणि पुढे असं लिहिलं, 19वा वचन हायलाईट करा. तेव्हा मेलेल्यातून देखील उठावास देव समर्थ आहे हे त्यांनी मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने त्याला परत मिळवले. प्रेज द लॉर्ड. की ज्या देवाच्याकडे मी याला अर्पण करत आहे तो मेला तरी उठवण्यास सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या भाषेमध्ये त्यांनी ही कृती केल्यानंतर सुरा उगागला. कुठे गेला सुरा? ओजस. सुरा उगागला त्यांनी. आणि त्या समयीच परमेश्वरांत बस परीक्षा तुझी झालेली आहे. आता या पुत्राच्या जागेवर मी एक एडका ठेवलेला आहे, त्याला तुला अर्पण करायचं. प्रेज द लॉर्ड. आता मला सांगा की इसाक मेला किंवा नाही मेला? मेला किंवा नाही मेला? कोण मेला? परंतु प्रियांनो, ही कृती दाखवत होती की खरोखर परमेश्वराने ते अर्पण, जे इसाकाचं अर्पण आहे, ते स्वीकार केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, त्यांनी इथपर्यंत जर नेलेला आहे याचा अर्थच आहे परमेश्वराच्या दृष्टीने आज ते एडक्याचं नव्हे तर इसाकाचं अर्पण मान्य झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मुलगा तर वाचलाय, परंतु अर्पणचं कार्य देखील पूर्ण झालेलं आहे. कारण की परमेश्वर होम यज्ञ याचा नव्हे तर आज्ञा पालनामध्ये हर्ष प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड. यस,
याचा अर्थ हा आहे की परमेश्वराने तिथपर्यंत त्याला नेलं, सुरा उगारण्यापर्यंत हा गेला तो, आणि तिथे त्याला स्टॉप केलं. स्टॉप यासाठी केलं की यस, जे आता आपण वचन वाचलेलं आहे की त्यामध्ये हेच सांगितले की हे अर्पण आता मला स्वीकार झालेलं आहे. अर्पण अपूर्ण राहू नये म्हणून मी तुला एडका देतो. ते अर्पण पुढे जाऊन होणार आहे, तिथे कोण असणार? तो एडका नाही, तो माझा एकुलता एक पुत्र असणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची परिपूर्णता तिथे होईल. परंतु आज जी काही तू कृती केली त्याद्वारे मी या अर्पणाला मान्यता देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, परमेश्वर त्या गोष्टीला मान्यता देणार आहे, आणि आज इथपर्यंत परमेश्वर आम्हाला देतो. हो प्रियांनो, कधी कधी तुम्हाला असं वाटतं हो परमेश्वर फसवत आहे आम्हाला, काय आम्ही देवाचा स्वीकार केला, नुकसानच होतंय. प्रियांनो, कदाचित मृत्यूच्या दारापर्यंत तुम्हाला नेईल आणि तिथून सुरक्षित तो बाहेर काढाल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मरू देणार नाही, तो मरू देणार नाही, तुम्हाला संपू देणार नाही, कारण की तुम्ही विश्वासणाऱ्याचा पिता आहे. तुमच्याद्वारे, तुमच्या संततीच्या द्वारे एक राष्ट्र आशीर्वाद प्राप्त होणार ही बाप परमेश्वर जाणतो. आणि जरी नाही जगला, तो मेला तरी मी आशीर्वादीच ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. अनेकदा असं होईल की तो जाईल परंतु परत येणार नाही, परंतु इथे अब्राहमाला विश्वास होता, आणि त्यामुळे तो आपल्या मुलाला आणि आपल्या या लेकराला वाचू शकलेला आहे. वाचूया आपण उत्पत्ती याचा 22वा अध्याय. उत्पत्ती आणि याचा 22वा अध्याय, आणि त्यामध्ये 5वं वचन वाचा, जोरात वाचा. 22:5. यस. अब्राहम त्याला म्हणतो की आम्ही जातो आणि परत पण येणार आहे. प्रेज द लॉर्ड. अब्राहमला विश्वास होता की यस, मी या कार्यासाठी झालो, ते कार्य काय हे मला माहिती आहे, परंतु मी जातो आणि मी परत देखील येणार आहे. आणखीन एक प्रश्न विचारला गेलेला वचन 7 मध्ये बघा. येस, विस्तवपणे लाकडं पण आहे. इजाक विचारतो, पण होमारपणासाठी कोकरूच दिसतच नाहीये. कोकरू कुठे? तेव्हा काय म्हणतो अब्राम? ते दोघं बरोबर नुसते चाललेच नाही, गेले नाही, ते परत पण आले. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याला विश्वास होता की कोकरू परमेश्वर बघून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, मी जाणार आहे, मी सुरा देखील घेत नाही. कदाचित परमेश्वरने सुरा आवरला नाही हे त्याला कदाचित माहीत देखील नव्हतं, परंतु त्याला या गोष्टीची गॅरंटी होती की आम्ही दोघं गेलो, दोघंच परत येणार आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण की परमेश्वर अन्याय नाही आहे, परमेश्वर प्रीती करणार आहे. परमेश्वराची योजना आणि संकल्प माझ्या हितासाठी आहे, ते मला मारण्यासाठी नाही. आणि त्यामुळे मला या गोष्टीचा विश्वास ठेवायचा की माझा मुलगा मी देवाकडे घेऊन चाललेला आहे, तो त्याचा नुकसान होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक म्हणतात अहो पाळक बनवायचं काय खाय प्यायला मिळतं का पाळकाला? भीक मागावं लागतं आजकाल. ते येताना बिचारे कसं घर चालवतात, कुठे पाळक बिळक बनवायचं? एवढा बुद्धिमान मुलगा, माझा इतका ज्ञानी मुलगा, चांगले इंजिनियर डॉक्टर वगैरे काय बनवलं, कुठे ते अशा ह्याच्यात पाडायचं? आम्ही घेऊन चालतच नाही मंदिराकडे. आणि त्यामुळे अनेक लोकांना भीती वाटते, चर्चमध्ये आलं तर चव्हाण पाळक साहेब त्याला काय पाळकच बनवून टाकतील का काय, असं आहे का भीती? नाही, इथे VBS बोर्ड लागलेला आहे समोर, आपल्या मुलांना घेऊन या. प्रेज द लॉर्ड. ते दोघं संगती चालले आणि संगतीच गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. घेऊन या संगती, आज संडे स्कूलला घेऊन या. कोणती तारीख लिहिलेली वाचा, कुठून कुठपर्यंत VBS दिसतंय का बोर्ड? कोणती तारीख आहे? 6 तारखेपासून 12 तारखेपर्यंत. इथे प्रीती निर्मळ आहे, स्वाती कोपर्डे पाळकीनबाई आहेत, अनेक व्हॉलेंटियर्स आहे. ह्यांच्या समवेत परमेश्वर तुमच्या इसाकाची वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. इसाकाची तो वाट बघत आहे यासाठी की ते इसाक ज्यांना मी त्यांना दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ते एकुलते एक, ते प्रिय आहे, ते मंदिराला येतील. मी त्यांना बली चढवणार नाहीये, परंतु त्यांचा मी आशीर्वाद देऊन स्वागत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यामुळे तुम्ही आशीर्वाद घेणारे आणि आशीर्वाद देणारे अब्राहमाचे पुत्र म्हणून आणि कन्या म्हणून ओळखले जाणारा तुम्ही देवाच्या जवळ त्याला घेऊन जात आहे, नाशासाठी नाही तर आशीर्वादासाठी. आणि नुसतं आशीर्वादासाठी नाही, वचन आम्हाला सांगतं की तुझे मुलं राष्ट्रांसाठी आशीर्वाद म्हणून ठरतील. प्रेज द लॉर्ड.
आज तुमचे मुलं इकडे तिकडे भरकटते, ते राष्ट्राच्या द्वारे नाश पावत आहे, जगातल्या गोष्टीमुळे नाश पावत आहे, परंतु तुम्ही त्याला मंदिराला आणत नाही. काय नाही आणत मला माहित नाही, काय म्हणतो पाळायचं ऐकतच नाही आमचा तो. कसं नाही ऐकत तो, कसं ऐकत नाही, हा प्रश्न विचारायला पाहिजे. आणि मी प्रश्न अनेकदा विचारतो, तुम्ही तरी ऐकतात का त्या बापाचं? त्याचं तुम्ही ऐकत नाही, तुमचे मुलं तुमचं ऐकतील कसं? नाही प्रियांनो, स्वतःकडे देखील बघणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही त्या पित्याचं ऐका, तो पिता त्या मुलांच्या जीवनात कार्य करेल, तो देखील मंदिराकडे वळाल. प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्ही दुसरीकडेच मुलांचं जीवन आणि करिअरच्या बद्दल विचार करता. त्यामुळे आज वचन स्तोत्र 81 मध्ये वाचलेलं आहे आपण, की ते आपले दुराग्रहाने परमेश्वराने त्यांना वागू दिले, कारण की ते त्याची वाणी ऐकतच नव्हते. परंतु जे मंदिरात येतं, स्तोत्र 81 म्हणतं, तू आपलं मुख उघड म्हणजे मी ते भरीन. प्रेज द लॉर्ड. यस, ते मुलं येतील, इथे मुख उघडतील, परमेश्वर त्याच्या वचनाने, त्याच्या गीतांनी, त्याच्या स्तुती स्तवनाने भरेल. प्रेज द लॉर्ड. आणि ते आशीर्वादित ठरतील. यासाठी आज परत एक वार या VBS कडे मी आपल्याला घेऊन चाललोय. मोठं कार्यक्रम, इथे बॉक्स भरून सर्टिफिकेट पुस्तकं रेडी आहे, वेगळे सर्टिफिकेट तयार आहे, क्राऊन तयार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स आणि पोस्टर्स तयार आहे, सर्व प्रकारचे बुकलेट्स सगळ्या पुस्तकं मुलांना मिळतील. खाऊ हे देखील देण्यात येणार आहे. या सर्व गोष्टी जर तुम्हाला देण्यात येत आहे, एक आठवडा परमेश्वरासाठी, परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी एक आठवडा तुम्ही प्लीज आपल्या मुलांना मंदिरात जरूर घेऊन या. नुसतं मुलांना नाही, मुलांच्या मित्रांना घेऊन या. कधी कधी म्हणतात, अहो ते मुलांच्या मित्रांमध्ये एवढे खेळतात, येतच नाही, ऐकतच नाही. मित्रांसकट मुलांना घेऊन या. बघा देव तुम्हाला कसा आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. वचन हे सांगतं की जेव्हा ते दोघं संगती आले तर ते संगती गेले देखील. प्रेज द लॉर्ड. आज तुमचे आणि माझे मुलं मंदिरात येतात, मंदिरातून जातात, तुम्ही आणि मी त्याच्यासाठी आशीर्वादित असं ठरणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला ही बाब म्हणणं गरजेचं आहे. आज परमेश्वराने म्हटलं की हे अर्पण मी स्वीकार केलेलं आहे. मागील दिवसामध्ये न्यायला जायच्या अगोदर आम्ही इथून तळेगावाकडून चाललो होतो. ते सुंदर सुंदर बंगले आहे, आणि मग मी बंगले बघतो, म्हटलं न्या बघ ना किती सुंदर सुंदर बंगले आहे. अहो म्हणजे डॅडी काळजी करू नका, काही वर्षांनी मी जॉब घेतला ना, असाच बंगला तुम्हाला इथे घेऊन देईन तळेगावामध्ये. प्रेज द लॉर्ड. तेव्हा मी म्हटलं अरे वा, नेहा तू बोलली तेच पुरेसं आहे. बरोबर आहे. आपण काय म्हणतो, तू बोलली तेवढंच पुरेसं. हेच परमेश्वर म्हणतो, तू सुरा उराला तेवढंच पुरेसं, मला सगळं काही मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पिता प्रसन्न होतो, पिता प्रसन्न होतो, त्याला महाल बंगले ह्या गोष्टीशी तिथे आज्ञा पालनकडे बघतो की यस माझा मुलगा, माझी मुलगी खरोखर माझी आज्ञा पालनासाठी पाऊल टाकलेलं आहे, मला हे पुरेसं आहे. परमेश्वर प्रसन्न झालेला आहे. आणि परमेश्वरने काय केलेलं आहे, आज मोरिया डोंगराच्या कडे आपण जेव्हा बघतो तेव्हा यरुशलेम आणि यरुशलेमचं मंदिर आणि जग आणि जगातले आशीर्वाद हे तुमच्यापासून माझ्यापासून गुप्त नाही. आणि त्यासाठी तुम्ही आणि मी तयार आहात की नाही हे देखील महत्वाचं आहे. आज परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत असताना त्याला इसाकचं मरण नको होतं. परमेश्वरला इसाकचं मरण नव्हे तर त्याला अब्राहमाचं जीवन पाहिजे होतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्हाला तुमच्या मुलांना मारायचं नाही हो, परमेश्वरला संपवायचं नाही, तर तुमच्या घराण्याचं तारण त्याला दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्हाला असं वाटतं की आम्ही असं काहीतरी करू, बायबल वाचायला लागला, प्रार्थना करायला लागला तर तो बिथरून जाईल, असं विचार करू नका. ते तुमच्या मुलांचं आज्ञा पालन आणि देवामध्ये चालणं तुमच्या घराण्यासाठी तारण घेऊन येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी परमेश्वर देखील इसाकाला मारण्यासाठी नाही तर अब्राहमाला जीवन देण्यासाठी एक कार्य करत होता. आणि यासाठी प्रियांनो, आज तुमचा मुलगा, तुमचं घर, तुमचं कुटुंब किंवा तुम्ही स्वतः कोणाकडे बघणार, तर आपण ते विश्वासणाऱ्या पिता अब्राहमाकडे बघतो. आपण निश्चितच त्याच्याबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा म्हटलंय की अब्राहम देवाचा मित्र होता. प्रेज द लॉर्ड. तो त्याच्याशी बोलत असे. आज ती मित्रता, ते विश्वसनीयता आम्ही परत एक वार तपासू. आज परत एक मी आपल्या सर्वांना हे प्रश्न घेऊन इथे संदेश संपवते की देव तुम्हाला आणि मला विचारत आहे, तुझी प्रिय वस्तू जी आहे, ज्याच्यावर तुझी खूप प्रीती आहे, ती मी जर मागितली तर तू देशील काय. आणि अनेकदा स्त्री म्हणतात, अरे 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 माझा संसार मागे जळत आहे आणि मला कुठे तो एकटा घेऊन चाललेला आहे. ती लोटाची पत्नी मागे वळून बघते आणि काय बनते, मिठाचा खांब बनते. कारण की वर्षभरात, आयुष्यभरात खूप काही काही बिचारीने किचनमध्ये घरासाठी, संसारासाठी केलं, क्षणात सगळं जळून भस्मसात झालं. ती मागे वळू पण शकत नाही. कारण की जर मागे वळत आहे तुम्ही तर याचा अर्थ आहे तुम्ही संपलेले आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर दाखवत आहे त्या डोंगराकडे जा. लोटाला त्यांनी काय म्हटलं, त्या डोंगराकडे पळ. जर तू डोंगराकडे पळला तर तू वाचशील.
तो लगेच म्हणतो नाही नाही नाही, तितकं नाही पळू शकत, इथंच खाली कुठेतरी मला तू वाचव. परमेश्वर म्हणतो राहा तिथे खाली. आणि काय घडलेलं आहे? व्यभिचार घडलेला आहे. दोन्ही मुलींनी आपल्या पित्याच्या बद्दल व्यभिचार केलेला. हो प्रियांनो, आम्हाला डोंगराकडे जाण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, साय तिथून मला प्राप्त होणार आहे. आज मोरिया डोंगराकडे जेव्हा हा मुलगा आणि पिता गेलेला आहे, राष्ट्र आशीर्वादित झाले. परंतु लोट डोंगराकडे गेला नाही, पतन प्राप्त झालेले आहे. जी संतती त्याच्यापासून निर्माण झालेली आहे, मवाबी झालेली आहे, आणि ते आज देखील इस्रायलसाठी रडवण्याचं काम करत आहे. बेन्नी ते निर्माण झालेले, ते देखील इस्रायलसाठी आज ती प्रजा निर्माण झालेली ती रडवत आहे, परमेश्वराच्या विरोध वागत आहे. तुम्हाला आणि मला कोणत्या प्रकारची संतती प्राप्त झालेली आहे? संतती परमेश्वराचं दिलेलं धन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज परमेश्वर तेच म्हणत, येशू तुम्हाला आणि मला म्हणतो आणि संपवतो, माझ्यासाठी नाही, आपल्या मुलाबाळांसाठी रडा. स्वतःसाठी रडू नका, मुलाबाळांसाठी रडा. दिवस कठीण आहे, आणि जर तुम्ही रडले आणि रडत परमेश्वराकडे त्यांची प्रार्थना केली, मुलं येतील, देवाच्या सानिध्यात येतील. अब्राहमाला इजाक म्हटला का की माझे हातपाय बांधू नको? जर कोकरा बघून देणार आहे असं म्हणत होता अब्राहम, तर इजाक म्हणतात, पित्या तू जे करू इच्छितो त्याच्यासाठी मी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो, पित्या माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण हो. हे पित्याला असा पुत्र प्राप्त होणं म्हणजेच काय आहे? कोणती गोष्ट महत्वाची आहे? ही की पित्याला आज्ञाधारक पुत्र होता तो. प्रेज द लॉर्ड. कारण की पित्या कोणाची आज्ञा पालन करत होता? पिता परमेश्वराचे. आज जर तुम्ही पिता परमेश्वराची आज्ञा पालन केली, तर मला सांगू द्या, पुत्र देखील आपले आज्ञा पालन करणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मला बांधा, तुम्ही मला कुठे घेऊन जा, तुम्ही माझं अर्पण करा, मी पिता तुझ्या आज्ञा मोडणार नाही. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की खरोखर विश्वासणारा पिता, विश्वासाचा जनक म्हणून एक व्यक्ती तू या जगामध्ये ठेवलेला आहे, ज्याला अब्राहम म्हटलेला आहे. खरोखर पवित्र परमेश्वर, आज तुला धन्यवाद देतो की पवित्र शास्त्रामध्ये आज हा संदेश आम्ही ऐकत असताना तुझं वचन आम्हाला सांगते की अब्राहमाने परमेश्वराची वाणी ऐकली, आणि त्यामुळे अब्राहमाला परमेश्वर म्हणाला, पहा तुझ्या संततीच्या द्वारे मी राष्ट्रे आशीर्वादित करण. हो पिता, आज पिता म्हणून, एक माता म्हणून आम्ही तुझी वाणी ऐकतो का? नुसती ऐकणं पुरेसं नाही, तर कृतीशील आज्ञा पालन आमच्याकडून अपेक्षित आहे. प्रभू, ते तू आमच्या जीवनामध्ये दे, ते तू आमच्या जीवनामध्ये घे. आमच्या सर्व निराशा, आमच्या सर्व देहिकता, आमच्या सर्व जगिकता, यामुळे पवित्र पिता आज्ञा पालन आम्हापासून आज देखील दूर आहे. आज अब्राहमाला तू सर्वात प्रिय गोष्ट मागतो. आज पित्या तू आमच्याकडून प्रिय गोष्ट मागत आहे, तर आम्ही देणार काय? आम्ही म्हणतो, मी माझ्या धनाने कमवली, मी माझ्या मेहनतीने कमवली, मी माझं घाम गाळून कमवलं, मी माझ्या आहे, आणि अशा प्रकारे मी माझं करून पित्या ते प्रिय गोष्टीसाठी देवाला दूर लोटतो. हो पित्या, जगातली प्रत्येक उत्तम गोष्ट देवापासून आहे. जर ती देवाने मला दिली, तो देव जर मागतो तर ती मी देण्यासाठी तयार आहे का, याचा विचार आज आम्ही करत असताना आज परत एक वार तू आम्हाला हे शिक्षण दिलं आहे की आम्हाला देवाकडे बघायचं आहे. जगामध्ये देवाचं आज्ञा पालन म्हणजेच आशीर्वाद होय, परंतु आज्ञा मोडणं म्हणजे पाप आहे, हे आम्ही आज शिकत असताना त्यानुसार चालण्याकरता बळ, ताकद व अनुग्रह प्रदान कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन.
आहे.